पुण्याहून शेगावला जाण्याचा प्रवास साधारणपणे 12 तासाचा. अगदी AC बसमधून जरी प्रवास केला तरी बाहेरच्या उन्हाच्या झळा जाणवत होत्या. खूप दिवसापासून शेगावचं वर्णन ऐकत होते. महाराज जरी अगदी साधेपणाने राहणारे संत होते तरी आत्ताचं शेगाव ही महाराजांची कर्मभूमी खरंच एखाद्या सुंदर राजधानीसारखी नटलेली आहे. भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असल्यानं भरपूर देणग्या मिळत आहेत आणि त्याची व्यवस्था खूपच छान केलेली आहे. शेगाव स्टेशनवर उतरल्यावर संस्थानापर्यंतचं अंतर 2-3 किलोमीटर आहे. संस्थानची मर्यादित बस सेवाही आहे आणि रिक्षाही आहेत. आम्ही आनंद विहारमध्ये जाऊन खोली बुक केली. 4 जणांसाठी AC खोलीचं भाडं एका दिवसासाठी फक्त 950 रुपये होतं. सोयी तर सर्वच छान होत्या. सकाळी लवकर मंदिरात गेलो. खूपच सुखद अनुभव आला. सर्व सेवेकरी अतिशय नम्रतेनं मार्गदर्शन करत होते. रांगेमध्ये बसण्याची व्यवस्था, वाटेत पाण्याचे कूलर, पंखे हे सारं होतं. दर्शनासाठी किती वेळ लागेल याचा डिस्प्ले व व्यवस्थित बोर्ड यामुळे कुठे तक्रारीला जागाच नव्हती. कित्येक देवस्थानच्या ठिकाणी अस्वच्छता, गोंधळ दिसतो, तो इथे अजिबात नव्हता. सतत सर्व सेवेकरी स्वच्छता करताना दिसत होते. त्यामुळं वातावरण अगदी प्रसन्न होतं. आम्ही दर्शन घेऊन नंतर कारंजा येथे दत्त मंदिर पाहून आलो. येताना नागझरीजवळ गोमाजी बाबांची समाधी पाहिली. ते गजानन महाराजांचे गुरु होते. मठापासून काही अंतरावर आनंदसागर नावाचे उद्यान छान प्रेक्षणीय केलेलं आहे. पाण्याची कमतरता असूनही सगळीकडे झाडांची वाढ करून परिसरात गारवा आलेला आहे. गुरुवार आणि पौर्णिमा या दिवशी दर्शनासाठी आणि प्रसादासाठी खूप रांग असते, पण गैरशिस्त कुठेही दिसली नाही. ध्यान मंदिरात पोथी वाचनासाठी सुंदर व्यवस्था आहे. एकंदरीत शेगावच्या या पुण्यमय वातावरणात 2 दिवस मन समाधानानं भरून गेलं. आधुनिक काळात संतांचा महिमा हा थोडा श्रद्धेचा विषय आहे. व्यक्तिगणिक तो विषय बदलतो, पण सामाजिक स्वास्थ्याचा तो पूर्वी एक अविभाज्य भाग होता. गोंदवलेकर महाराज, शिर्डीचे साईबाबा आणि शेगावचे गजानन महाराज यांच्यासारख्या संतांनी 100 वर्षांपूर्वी जे कार्य केलं ते खरोखर अपूर्व होतं. समाजात एकरसता आणण्यासाठी संतांनी गरीब श्रीमंत, जातीभेद या सर्व गोष्टी बाजूला सारून क्वचित समाजाचा विरोध पत्करून आध्यात्मिक पातळीवर काम केलं. ते स्वतः कफनीवर राहिले असतील, पण आज त्यांच्या नावावर श्रद्धेनं हजारो लोक पोसू शकतील एवढं ऐश्वर्य त्यांनी या स्थानाला मिळवून दिलं आहे. हे एक अफाट कार्यच आहे ना. गोंदवलं, शेगाव, शिर्डी ही खेडी होती. पाण्याची टंचाई होती. दुष्काळग्रस्तच होते हे भाग. अशा ठिकाणी संतांच्या वास्तव्यानं कार्य सुरू झालं. या संस्थानानंही आरोग्य, शिक्षण विषयक कार्य तिथं चालू केलं. असे सगळे बदल बघितल्यावर वाटतं की आध्यात्मिक आणि भौतिकतेचा चांगला समन्वय साधला तर काय निर्माण होऊ शकतं हे इथं दिसेल. तिथं काम करणारा प्रत्येक जण हे महाराजांचं आहे. आपण खोटं काम करता कामा नये या जाणीवेनं थोडा जरी वागला तरी बरीचशी सुधारणा होऊ शकते. राजकारणाचे स्वार्थकारण झालं की तिथे सर्व सत्सद विवेक बुद्धी कशी कमी होत जाते ते आपण पाहतच असतो. पण अशा तीर्थक्षेत्राचे दर्शन आणि वातावरण पाहिलं की वाटतं अजूनही कुठेतरी चांगुलपणा शिल्लक आहे. श्रद्धा आहे जी आपले मनोबल वाढवते. बाहेरच्या जगात विशेष करून शहरीकरणात जो ढोंगी, दिखाऊपणा, एकमेकांशी सतत स्पर्धा, त्यामुळे आलेली अस्वस्थता दिसते ती इथं दिसत नाही. 2 दिवसाच्या शेगाव वास्तव्यात मन खूप शांत झालं. प्रवास लांबचा असला तरी भौतिक सुखाचा आधार घेत थोडा का होईना सात्विक आनंद मनाला मिळाला. हेच या छोट्याशा ट्रिपचं फलित.